मध्ये आपण चर्चा करतोय सिद्धेश सकपाळ. पहिलाच बॉल फटका फसलाय, लॉंग ऑनचे खेळाडू वेगाने बॉलच्या खाली आणि पहिल्याच बॉलवरती पहिल्या विकेटचं पतन. सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे पहिल्या विकेटचं पतन. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, लांबी कमी पडली, फटक्यामध्ये नव्हतं पूर्णत्व आणि योग्य अंदाज बांधत क्षेत्ररक्षकाने चांगला झेल लॉंग ऑन वरतून धावत जाऊन पकडलेला आहे. विशाल माने चांगला झेल त्यांनी मैदानाच्या आतमध्ये पकडलेला आहे. सुरुवातीला थोडेसे अडकळले होते परंतु बॉलचा त्यांनी योग्य अंदाज बांधला आणि त्यानंतर बॉलच्या दिशेने ते धावत गेले. चला, येणाऱ्या फलंदाजाला विनंती की तुम्हालाही घाई करावी लागेल आणि आता फिल्डिंग टीमला त्याची पेनल्टी लागेल. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये अमोल बॅटिंग साठी येत आहेत. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आहिर संघ अडचणीमध्ये येतोय कारण आहिर संघाने सिद्धेश सारख्या फलंदाजाची विकेट गमावलेली आहे आणि आज सिद्धेश नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही. अमोल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आवरण टीम कडून बॉल क्रमांक 2 संजय शेलार. पहिल्या बॉलच्या पाठीमागे विकेट मिळाले. मनोबल त्यांचं वाढलं असेल. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. बॉल चांगला, एखादी विकेट तुम्हाला मिळते काय, त्यानंतरचा बॉल तुम्ही डॉट टाकता काय, म्हणजे विकेट क्रिकेटमध्ये किती महत्वाची आहे एखाद्या गोलंदाजासाठी. आणि ती विकेट टिपली, त्यानंतर बॉल डॉट टाकलाय. 2 बॉलच्या पाठीमागे एकही धाव टीम आहिरला मिळत नाहीये. एखादा निर्णय आयुष्यामध्ये आपण ज्यावेळेस घेतो ना, तो निर्णय योग्य आहे हे आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे. बॉलर तयार, तो निर्णय योग्य आहे. बॅटची कडा घेऊन फ्लाय स्लिपला बॉल चालला, एक सिंगल प्राप्त होते. 3 बॉलच्या पाठीमागे पहिली धाव टीम आहिरला मिळाली आणि टीम आहिरने टॉस जिंकत सांगितलं की आम्ही बॅटिंग करतोय. या निर्णयावरती आहिरला खरं उतरावं लागेल. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल केलाय कारण स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग मध्ये मंगेश सकपाळ येतात. पाठीमागच्या मॅच मध्ये मंगेश सकपाळ यांनी खेळ चांगला केलेला आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती येत आहेत. तब्बल 3 बॉल साठी 2 मिनिटांचा कालावधी टीम आवळ्यांनी घेतलेला आहे. अहिरे वानवली या टीमचा पण मनपूर्वक आभार मानूया. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, तुमचा खेळ आपण तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात, आपले मनपूर्वक आभार. बॉलर तयार, आक्रमण केलं या बॉलवरती. बॉल निघालाय सीमा रेषेच्या दिशेने, एक टप्पा घेत बॉलने सीमा रेषा ओलांडली आहे. या बॉलवरती मोहर काय लागेल, पंच त्या ठिकाणी पाणी करतायत आणि इट्स अ बिगी षटकार. हा मोठा टोला आलेला आहे. पहिलाच बॉल मंगेश सकपाळ यांनी खेळला आणि तो पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान मंगेश सकपाळ यांचा टीमसाठी होता 6चा लगान षटकार. आल्या पावली आक्रमण केलेलं आहे. संकट मोचक आज मैदानाच्या आतमध्ये मंगेश सकपाळ पाहायला मिळत आहेत कारण पहिला बॉल त्यांनी आपल्या फेवरेट झोन मध्ये पाठवला. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या 7, 1 गडी बाद. चला, इथून पुढच्या 2 बॉल साठी 2च मिनिटांचा कालावधी आवरण टीमकडे आहे. संजय शेलार राईट आर्म राउंड द विकेट. हाई बॉल त्या दिशेने वळवलाय, मिळाला मौका, दिला या बॉलवरती मंगेश सकपाळ यांनी ठोका. बॉल सीमारेषा पार, लागोपाठचा दुसरा षटकार. आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे चाललेला आहे. या बॉलची कहाणी मंगेश सकपाळ यांचा फटका आहे तुफानी आणि मंगेश सकपाळ नावाची आली मैदानाच्या आतमध्ये सुनामी. बॉल सीमारेषा पार षटकार. 2च बॉल खेळले आणि तब्बल धाबा कुठलेले आहेत. वैयक्तिक 12, टीमची टोटल आहे 13. अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. संजय शेलारांनी सुरुवातीचे काही बॉल कौतुकास्पद टाकले परंतु हे जे 2 बॉल आहेत त्यांचे महागडे आहेत आणि पॉवर प्ले तोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मंगेश सकपाळ यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या या षटकाचा त्यांनी घेतला समाचार परंतु पॉवर प्ले मध्ये सुरुवातीचे 3 बॉल उल्लेखनीय होते. पुन्हा एकदा संजय शेलार, फटका फसलाय, विकेट कीपर बॉलच्या खाली येत आहेत आणि मोठ्या विकेटचं पतन आहिरचा. मंगेश सकपाळ माघारी, धक्का क्रमांक लागलाय दुसरा टीम आहिरला. धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस 13 वरती 2. त्याचबरोबर श्री अशोक रामचंद्र चव्हाण त्यांचे आपण स्वागत करूया.
श्री आनंद गोविंद चव्हाण यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. ताबे मोहन गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आपण शब्द सुमनांनी या श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 पर्व क्रमांक 5 मध्ये आपण शब्द सुमनांनी या ठिकाणी स्वागत करूया. निश्चित संजय शेलारांनी काही धावा जास्त खर्च केल्या, परंतु महत्वाचे 2 फलंदाज माघारी पाठवले, हेही विसरून आपल्याला चालणार नाही. म्हणजे पहिलं षटक कभी खुशी कभी गम वालं राहिलं, कधी विकेट कधी धावा, अशा प्रकारचं षटक क्रमांक पहिलं राहिलं. 13 वरती 2. चला पहा, बरोबर पहिल्या षटकासाठी 5 मिनिटांचा कालावधी तुम्ही घेतलेला आहे आवळण टीम, आणि इथून पुढे आता तुम्हाला हे षटक 5 मिनिटांमध्ये हाताळायचं आहे, याची आपण नोंद घ्या. जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये खेळाडू आत घ्यावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आता मिडल ऑर्डर, एका बाजूला अमोल, एका बाजूला रवी, आणि गोलंदाजी मार्ग वरती सचिन. सचिन सकपाळ ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला अमोल तयार, 1 वरती बॅटिंग करतायत, क्रमांक 3 वरती आलेत. बॅकफुट वरती गेले, जागा बनवली आहे, बॉल निघाला बॅकवर्ड डीप पॉइंटला, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, शक्तीपेक्षा युक्ती बरी, आणि त्या युक्तीचा वापर केला आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी बॉल येऊ दिला आणि शेवटच्या क्षणी बॉलला कट केलं बॅट्समन अमोल यांनी, आणि बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. बॉल क्रमांक 2 सचिन सकपाळ, पहिला बॉल त्यांना चौकाराचा आहे. एका बाजूला अमोल यांच्या बॅट मधून हा चौकार आलाय. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न, उजवष्टीच्या बाहेर निघून गेले होते पूर्णपणे हा फटका खेळण्यासाठी. म्हणजे मनसुबे हेच होते की डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग मध्ये फटका खेळायचा होता, परंतु मनसुबे उधळून लावलेले आहे. डॉट आलेला आहे. सचिन सकपाळ यांचा हा चांगला बॉल होता, कारण पहिला बॉल महागडा होता, परंतु त्यानंतरचा बॉल अगदी चांगला टाकलेला आहे. डॉट येतोय, अमोलला बांधून ठेवलेला आहे. अमोल पुन्हा तयार, फुलटॉस बॉल, बॅक टू द बॉलर खेळलेला फटका, परंतु आता हा बॉल चाललाय लॉंग ऑफ ला. खेळाडू आहेत ते येथील बॉलवरती. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल, त्यापेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही या बॉलच्या पाठीमागे. स्ट्राईक रोटेट केल्याने हो तुम्हाला स्कोरबोर्डला बिझी ठेवावं लागतं. तुम्ही मधल्या फळीमध्ये बॅटिंगला येता, ओव्हर नंबर 2, ओव्हर नंबर 3 मध्ये तर तुम्हाला धावफलक खालतं ठेवावंच लागतं. आक्रमण केलं या बॉलवरती, परंतु लांबी कमी पडली आहे. खेळाडू बॉलच्या खाली जाऊन पोचले होते, झेल पकडता आलेला नाहीये, परंतु पंचांचं बोट आकाशाकडे. बॅट्समन धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. विकेट कॅचने मिळाली नाही, परंतु कॅच सुटल्यानंतर जी फेक केली आहे ना, त्या थ्रो वरती इथे विकेट मिळते. चला इथून पुढच्या बॉल साठी तुमच्याकडे फक्त 2च मिनिटांचा कालावधी आहे. बॅट्समनला विनंती की आपण धावत या, आणि त्या फिल्डिंग टीमला पॅनल्टीला समोर जावं लागेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ बाकी आहे, आणि आवळण टीमकडे मित्रांनो कालावधी आता इथून पुढे फक्त ओके पंच त्या ठिकाणी वेळ घेत आहेत, त्याच्यामुळे टाइमर थोडासा आपण स्टॉप करूया. कारण जो थ्रो केला तो थ्रो बॅट्समन रनआउट झाले होते. विकेट किपरने बॉल एक्स्टर्नल लावला होता, त्यामुळे पुन्हा एकदा आता खेळाला सुरुवात होईल. चला शेवटच्या 2 बॉल साठी 2 मिनिटं. बॉलर तयार, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे हा बॉल वाईड आहे, दिशाहीन आहे, पंच कळवतायत. चला इथून पुढे आवळण टीम 1.5 मिनिटांचा कालावधी शेवटच्या 2 बॉल साठी. धावसंख्या आहे 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अहिर संघ प्रथम बॅटिंग करताना
बॉलवर तयार, पुन्हा एकदा सचिन, शेवटचे 2 बॉल, शपल लावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे या बॉलच्या पाठीमागे धाव आता कोणती मिळत नाहीये. डॉट आलाय. बॅट्समनचा प्रयत्न हाच आहे की फलंदाजाचा की उजव्या स्टिच्या बाहेर जायचं, शपल व्हायचं आणि बॉल पाठीमागच्या बाजूला खेळायचे, परंतु मनसुबे उधळून लावलेले आहेत. डावपेच सचिन यांनी उधळून लावलेले आहेत. डॉट आलाय. षटकातला शेवटचा बॉल, धावसंख्या 20. फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक जातील का? गेले, परंतु झेल पकडू शकलेले नाहीयेत. फेक होतीये नॉन स्ट्रायकर एंडला. पंचांगडी अपील केलीये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे आणि यानंतरचा टॉस आपण अनाउन्स करणार आहोत. दाबे दाबेकर आणि त्यांच्या विरुद्ध देवळी संघ खेळणार आहे. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आपण या आणि टॉस मध्ये आवाज असेल शैलेश जाधव सरांचा. दाबे दाबेकर विपक्ष देवळी अशी यानंतरची मॅच होणार आहे. या ओव्हर नंतर आपला टॉस कंपल्सरी केला जाईल. 2 षटकांचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असताना टीम आतापर्यंत बनवलेल्या धावा आहेत तब्बल 22. बॅटिंग करताना अमोल किती वरती बॅटिंग करतायत? 6 वरती आणि सतीश बॅटिंग करतायत 2 वरती. हा वैयक्तिक खेळ या 2 खेळाडूंचा आतापर्यंतचा आहे आणि शेवटच्या 6 बॉल साठी गोलंदाजी मार्क वरती टीम अहिर कडून, माफ करा आवळण कडून महेश सकपाळ यांना आणलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर नंबर 3 साठी महेश सकपाळ या नावाचा पर्याय निवडलाय. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला बॅट्समन अमोल तयार. बॅटची कडा घेणारा बॉल गॅप शोधतोय. बॉल निघालाय थर्डमॅनला. 2 खेळाडू धावतायत बॉलच्या पाठीमागे, परंतु सीमारेषे लगत बॉल थांबवलाय आणि काही धावा धावून काढण्याची मुभा ही टीम अहिरला मिळेल. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा जो काही निर्णय घेतलाय त्याच्यावरती टीम अहिरला खरं उतरावं लागेल. इथून पुढे आता मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल, धावांची गती वाढवावी लागेल. श्री शिवाजी नारायण चव्हाण दाबे मोहन ग्रामस्थ यांच्या ठिकाणी आगमन होतं, त्यांचे स्वागत. हा बॉल आता शॉर्ट फाईन लेगला खेळला खेळाडू आहेत. गडबड झाली बॉलला अडवताना. एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. अजूनही या पहिल्या डाबामध्ये 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची टोटल आहे धावसंख्या 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करताना आतापर्यंत टीम अहिर. चला, दाबे दाबेकर आणि देवळी आपल्यामध्ये मॅच होणार आहे. बॉलर तयार. पाठीमागच्या बाजूला फटका खेळलाय. बॅकअपला खेळाडू नाहीयेत. बॉल निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. धावसंख्या वाढवणारा चौकार टीम अहिर साठी. सतीश यांच्या बॅट मधून हा फटका येतोय. पाठीमागच्या बाजूला सरळ बॉलने सीमारेषा ओलांडली 4 धाब्यांसाठी. चला आपण थोडीशी घाई करूया. दोन्ही संघांना विनंती आहे की आपल्याला अधिकचा वेळ आता घेता येणार नाही. शेवटच्या अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलण्याचा प्रयत्न केलाय. फटका तर मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलाय. खेळाडू आहेत. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न चालवला गेलाय आणि एका धावेचं रूपांतर लगेचच दुहेरीमध्ये या जोडीने मैदानाच्या आतमध्ये केलंय. या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावसंख्या पुढे सरसावते 31. 31 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. महेश सकपा यांनी आतापर्यंत या ओव्हर मध्ये धावा 9 खर्च केलेले आहेत. बॅटिंग मध्ये सतीश आणि अमोल यांच्यामध्ये एक छोटीशी पार्टनरशिप. शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी. सफल झाले, परंतु इथे आता धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल आणि माघारी यावं लागेल.
रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहू शकतो ज्या प्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, शफल झाले होते आणि त्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही, म्हणजे पूर्णपणे ऑफसाईडच्या बाहेर निघाले होते, ऑफस्टम्पच्या बाहेर. आणि त्यानंतर विकेट कीपर धावत आले आणि त्यांनी यष्ट्यांना बॉल लावला आणि फलंदाजाला धावचूच्या स्वरूपामध्ये माघारी जावं लागलं. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणार आहे, आपण टॉस करणार आहोत. टीम दाबेकर आणि टीम देवळीला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा. आपला या ठिकाणी टॉस होत आहे. टीम दाबेकर आणि टीम देवळीला विनंती आहे की आपण तयार राहा. आपला टॉस यानंतर केला जाईल. टार्गेट सेट करणारा हा बॉल आहे आणि टार्गेट सेट करणाऱ्या बॉल मध्ये आता इथून पुढे धाबा किती येतील हेही पाहावं लागेल. टीम आवडणला आता कोणतं टार्गेट दिलं जाईल हेही पाहावं लागेल. षटकातला शेवटचा बॉल, आक्रमण केलंय शेवटच्या बॉल वरती आणि पकडलाय कॅच. विकेटचं पतन. बॅटिंग करताना टीम आहिरने बनवलेले आहेत धाबा. 31 म्हणजे विजयासाठी बनवावे लागतील. टीम आवळणला धावा 32 आणि येणारे बॉल आहेत 18. आपण टॉस करतोय. टीम दाबेकर आणि टीम देवळी आपल्यामध्ये टॉस होत आहे. आपण आलात का? टीम देवळी आणि टीम दाबेकर आपल्यामध्ये टॉस होत आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. टॉस आपला होतोय. हॅलो चेक. श्री शिवाजी चव्हाण यांच्या शुभाशय हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होत आहे. आपण तो टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्स आपण आमंत्रित करत आहोत. एक चांगली मॅच नंतरची एक चांगली फाईट आहे दोन टीम मध्ये. तो आपण टॉस करूया. दोन टीम मध्ये देवळी टीमने नाणेफेकीच्या कौलचा आवाज दिलेला आहे. टेल मागितलेला आहे. राज पवारांनी टेल आलेला. राज पवार टॉस जिंकताय. देवळी टीम साठी टॉस किती महत्वाचा होता? टॉस खूप महत्त्वाचा होता कारण आम्ही टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीच करणार होतो. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेण्याचं काही कारण? असं काही नाही, थोडं म्हणजे अगोदर बॅटिंग केली तर नंतर त्यांना थोडं प्रेशराईज करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पाचवं पर्व आहे दाबे मोहन गावची क्रिकेट स्पर्धा आणि आपला अभिप्राय कसा आहे? नक्कीच आयोजन खूप अतिशय सुंदर आहे कारण गेल्या 1 महिन्यापासून यांची तयारी चालू होती. कल्पेश असेल आणि त्यांची संपूर्ण टीम चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केले. तर आमच्या संघाकडून आमच्या कमिटीकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण टीम दाबेकरकडे येऊया. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय घेतलं असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं. म्हणजे दाबेकर या टीम साठी मनासारखं टॉस मध्ये घडलेलं आहे. जरी नाणेफेकीचा कौल लागला नाही परंतु जे हवं होतं ते मिळालेलं आहे. स्पर्धेबद्दल आपल्या भावना कशा आहेत? स्पर्धा खूप चांगली आहे. आयोजन खूप चांगलं आहे यांचं. आपला वेळ घेणार नाही. टीम दाबेकर यांना मॅच साठी आपण शुभेच्छा देऊया. टीम देवळीने टॉस जिंकत सांगितलेलं आहे की आम्ही बॅटिंग करत आहोत. एक धाडसी निर्णय टीम देवळीने घेतलाय आणि टीम दाबेकर या टीमला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. परंतु टॉस मध्ये दोन्ही कॅप्टनच्या मनासारखं घडलंय असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. वळूया मैदानाच्या आतमध्ये आणि पाहूया या मॅचची रंगत. चला बॅटिंग ऑर्डर टीम आवळण. आपल्याला वेळ घेता येणार नाही. आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा अशी विनंती आहे आणि त्याचबरोबर आपण मॅच लगोलग सुरू करावी अशी विनंती आहे. सत्र क्रमांक 2 साठी आपण वेळेची नोंद स्कोर बोर्ड मध्ये करूया. 11:40 सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडतोय याची आपण नोंद घ्या. चला मॅच होती सुरुवात. एका बाजूला आता टार्गेट आहे ते 32 धावांचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच धावांचा करायचा आहे तो बचाव. एका बाजूला पाठलाग अशी असणारी मॅच. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. टीम आवळणकडून 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडीमध्ये पाठवलेले आहेत.
सचिन सकपाळ आणि विशाल माने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते आणि पॉवर प्लेच्या या षटकासाठी टीम आहिर कडून पहिले षटक बॉलवर तयार आहे. युवा खेळाडू पहिला बॉल नजर रोखून धरलेली आहे. पंचाने सांगितलं की वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल आहे. निश्चित या डावाची सुरुवात जी आहे ना ती दिशाहीन बॉलने झालेली आहे. परंतु ज्यावेळेस आवळण टीमने डावाची सुरुवात विकेटने केली होती त्यामुळे आहिर टीमलाही त्याच प्रकारचे प्रयत्न मैदानाच्या आत करावे लागतील. बॉलवर तयार, अपील करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फेक होते का, परंतु बॉल एष्ट्यांचा वेध काय घेत नाहीये. बाईकच्या माध्यमातून पंचच्या ठिकाणी कळवतात एक सिंगल धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये तिला ऍड करूया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. चांगला बॉल होता कारण पहिला बॉल दिशाहीन टाकला होता गोलंदाज शुभम यांनी, परंतु त्यानंतरचा बॉल चांगला टाकलाय, चांगल्या टप्प्यावरती टाकलेला आहे. परंतु एक धाव काय क्षेत्ररक्षक रोखू शकले नाही. बॉल क्रमांक 2, पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू बाहेर आहेत, एक सी कॉर्नरला आणि त्यानंतर एक लॉंग ऑफला. मिडॉनचे खेळाडू बॉलवरती येत आहेत. एकच सिंगल धाव प्राप्त होईल. ऑन साइडला खेळलेला हा फटका होता, अगदी हलक्या हाताने या बॉलला दिशा दिली आहे. 32 धावांचं मापक असं आव्हान आहे, परंतु कमी धावसंख्येचे सामने रंगतात. आपण काल बऱ्याचशा सामन्यांचा आढावा घेतला. शेवटचा कालचा सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेला होता, तोही कमी धावसंख्येचा होता. त्यामुळे या खेळपट्टीवरती कमी धावसंख्येचे सामने रंगतायत. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. समोर खेळलेला फटका, थोडीशी गडबड होतीये. बॉल अडवताना क्रिकेटमध्ये तुमच्या गलपानपणाला कधी थारा नसतो. तुम्ही चुकी केली तर त्याचा फायदा विपक्ष टीमला मिळतो आणि तो इथे मिळाला. धावा धावून काढलेल्या आहेत टीम आवळणने बॅटिंग करताना. सध्याच्या घडीला सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन टीम आवळणने केलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. 32चं टार्गेट आहे. इथून पुढे अद्यापही विकेट मिळाली नाहीये आतापर्यंत आहिर टीमला. तो शोध सुरू आहे, ती विकेट टिपावी लागेल. शुभम तयार, भेदकता आहे गोलंदाजीमध्ये. ओलवर टप्प्याचा बॉल, एकच सिंगल मिळेल पुन्हा एकदा. चांगला बॉल होता. प्रत्येक धाव ही तितकीच महत्वाची आहे, प्रत्येक विकेट फार महत्वाची आहे. कमी धावसंख्येचा ज्यावेळेस सामना असतो ना त्यावेळेस तुम्हाला डॉट बॉलचा रेशो हा वाढवावा लागतो. विकेट तुम्हाला सातत्याने घ्याव्या लागतात. सध्याच्या घडीला आवळण टीमने एकही फलंदाज गमावलेला नाहीये. षटकातले शेवटचे काही बॉल शुभम राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल वेगाने टाकलेला आहे. वेगावरती स्वार झाले शुभम या बॉलच्या पाठीमागे आणि कोणतीही धाव आता विपक्ष टीमला देत नाही. आवळण टीमला बांधून ठेवलंय बॅट्समनला. खास करून सचिन 3 वरती बॅटिंग करतात, विशाल 2 वरती बॅटिंग करत आहेत. षटकातला हा शेवटचा बॉल. धावसंख्या आहे 7, टार्गेट आहे ते 32चं. म्हणजे इथून पुढे अजूनही 25 बनवायचे आहेत आणि येणारे बॉल किती आहेत तर ते 13. आणि इथे पंचांकडे अपील केलीये. येणारे बॉल आहेत 12 विजयासाठी. निर्णय अजूनही पेंडिंग आहे. षटक संपलेला आहे आणि षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 7 आणि येणारे 12 बॉल 25 ची गरज. बारा बॉल 25 ची गरज आहे. चला पहा, बॉल पहिला टाकलेला आहे आणि एका षटकासाठी टीम आहिरने 4 मिनिटं घेतलेली आहेत. आपलं कौतुक आहे. जर आपण कमी वेळामध्ये बॉल जर आपण षटक हाताळली तर आपलं कौतुक निश्चित कॉमेंट्री बॉक्स मधून केलं जाईल. आयोजन समितीच्या वतीने आपलं कौतुक केलं जाईल. परंतु जर आपण वेळेचं उल्लंघन जर आपण केलं ना तर तुम्हाला पॅनल्टीलाही सामोरं जावं लागेल. याची आपण नोंद घ्या. 12 बॉल 25 ची गरज आहे. टार्गेट येणाऱ्या 2 ओव्हरसाठी आपण पाहत आहोत. एका बाजूला आवळण, एका बाजूला आहिर. जो संघ जिंकेल ना तो क्वार्टर फायनल 2 खेळ आणि कालच्या दिवसामध्ये 2 पैकी 2 सामने जिंकून संघ पुढे आलेला आहे. गावडोशी केसीसी हा संघ पुढे आलेला आहे. म्हणजे जो संघ या मॅच मधून जिंकेल ना त्या संघाला 2 हात करावे लागतील. आता इथून पुढे 12-25 बॉलवर तयार. आक्रमण केलं या बॉलवरती. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले होते परंतु अखेरकार बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी
विशाल माने यांच्या बॅटमधून हा आलेला एक मोठा टोला होता. क्षेत्ररक्षकाचा सीमारेषेलगत बॉलला पकडण्याचा अंदाज चुकला आणि सीमारेषेलगत सीमारेषेचं उल्लंघन झालं आणि बॉल सोबत खेळाडूही सीमारेषा बाहेर गेले आणि या बॉलवरती 6 धावा आलेल्या आहेत. मोठा टोला आला या सत्र क्रमांक 2 मध्ये विशाल माने यांच्या बॅटमधून. विशाल माने यांची बॅट आज थोडीशी शांत होती. सुरुवातीचा खेळ जर आपण पहिल्या ओव्हरचा पाहिला असेल ना तर सिंगल डबल त्यांनी धावा घेतल्या होत्या, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये मंगेश सकपाळ ऑलराऊंडर खेळाडू अहिर स्विच हिटचा फटका खेळलाय. बॅकअपला खेळाडू नाहीयेत. बॉल निघाला थर्डमॅनला. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमारेषा पार फरार. रन्स मिळतील या बॉलवरती 4. लागोपाठचा आणखीन एक चांगला फटका. स्विच हिटचा प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे. म्हणजे जीवनामध्ये एखादा निर्णय ज्यावेळेस आपण घेतो ना तो निर्णय आपल्याला सिद्ध करता आला पाहिजे. आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली. 32 चं लक्ष आहे. मंगेश सकपाळ यांना आज प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. तारणहार म्हणून बनावं लागेल. ज्यावेळेस मंगेश सकपाळ बॅटिंगसाठी आले होते त्यावेळेस 2 मोठे फटके त्यांनी खेळले होते, परंतु आज गोलंदाजीमध्ये चमक दाखवावी लागेल. उलव्या टप्प्याचा बॉल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते आणि त्याच्यावरती समाधान मानावं लागेल. स्ट्रायकर एंडला आपण चर्चा करतोय. बॅटिंग मध्ये सचिन सकपाळ तयार होतील. 3 वरती बॅटिंग करतात आणि कॅनडा वरतून ते आपल्या भारतामध्ये आलेले आहेत आणि किंबहुना क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतात. कॅनडामध्ये बरंचसं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे आणि त्याही ठिकाणी त्यांनी एक टीम बनवलेली आहे. फटका फसला आणि सचिन सकपाळ यांना यावं लागेल माघारी. आज मोठा खेळ नावाप्रमाणे करू शकले नाही. उद्या ते कॅनडाला जाणार आहेत, परंतु आजचा दिवस त्यांनी कुणाला दिलाय? गावच्या क्रिकेटसाठी दिलेला आहे. क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो आणि त्या खेळासाठी त्यांनी हा दिवस आज दिलेला आहे. म्हणजे उद्या कॅनडाला जायचं आहे तर किती मोठी लगबग असेल, परंतु आज ते या ठिकाणी आलेत आणि मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट या खेळाचा आनंद घेतात. आउट होऊन माघारी जात आहेत. परंतु त्याचबरोबर ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे या स्पर्धेच्या वतीने दाबे मोहन गावचे सरपंच श्री राजेश दादा जाधव यांचं आगमन आहे, त्यांचे स्वागत. त्याचबरोबर श्री मंगेश चिमाजी चव्हाण यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचंही स्वागत आहे. श्री भिवाजी चव्हाण यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि श्री सकारामजी सकपाळ आपलं या ठिकाणी स्वागत आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपलंही शब्द सुमनांनी या ठिकाणी स्वागत आहे. आता क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये मंगेश बॅटिंग साठी येत आहेत, परंतु महेश माफ करा बॅटिंग साठी येत आहेत. आता इथून पुढे टार्गेट बद्दल आपण चर्चा करूया. 32 चं टार्गेट आहे, म्हणजे इथून पुढे अजूनही विजयासाठी 14 बनवायचे आहेत. आणि बॉल किती शिल्लक आहेत तर बॉल शिल्लक आहेत 8. आवळण विरुद्ध अहिर. बॉलर तयार. मंगेश सकपाळ यांनी ती महत्वाची विकेट मिळवून दिली आहे, परंतु आवळण टीम साठी जमेची बाजू कोणती आहे तर विशाल माने अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, कारण 2 चांगले फटके त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. महेश तयार. ऑलराऊंडर खेळाडू आहेत महेश. अंतिम षटकामध्ये आपण त्यांना गोलंदाजी करताना आवळण टीम कडून पाहिलं, परंतु बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि पहिला बॉल त्यांनी डॉट खेळलाय आणि समोरच्या बाजूने मंगेश सकपाळ यांनी हा बॉल निर्धाव टाकलाय. 5 बॉल टाकले, तब्बल 11 खर्च केल्या, 1 गडी गारद केलाय. षटकातला शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. सर्वच आपण दाबे मोहन गावच्या ग्रामस्थांना विनंती करूया की आपलं स्वागत आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावसंख्या आहे 18. आता 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा इथून पुढे 14. हे समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. चला इथून पुढे टीम देवळी आणि टीम दाबेकर आपण मॅचची तयारी करायला घ्या. जसं मात्र 5 मिनिटांचा कालावधी संपेल, हे 6 बॉल ज्यावेळेस टाकले जातील त्यावेळेस तुम्हाला मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा आहे. त्यामुळे जी काय प्लॅनिंग असेल, जे काय नियोजन असेल, तुम्ही ते करा अशी विनंती आहे. सहा बॉल 14 ची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण थोडीशी घाई करूया. अहिर विपक्ष आवळण जो संघ जिंकेल क्वार्टर फायनल क्रमांक 2 मध्ये धडक मारेल. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा घाई करूया. आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवस म्हटलं की काही सामने एक्स्ट्रा असतात, त्यामुळे आपण
सर्व संघांना विनंती करूया की आपण आयोजन समितीला काय देऊ शकतो ना, तर तो आपला अमूल्य वेळ आहे आणि याची अपेक्षा आपण खेळाडूंकडून करूया. येणारे 6 बॉल 14ची या मॅच मध्ये गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती कुणाला बोलवलं अहिरने? विराज. चला, वेळेची मर्यादा आहे, त्याचं आपण उल्लंघन केलं तर आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते, तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आता 2 षटकांचा पूर्ण टाइम घेतलेला आहे. जर 1 मिनिट जर वाढला तर टीम अहिर तुम्हाला खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल, याची आपण नोंद घ्या. कारण 11 वाजून 50 मिनिटं आता झालेली आहेत. जर 51 झाले आणि पहिला बॉल जर पडला नाही तर तुम्हाला खेळाडू आत घ्यावा लागेल, असं आयोजन समितीने सांगितलेलं आहे, याची आपण नोंद घ्या. आवळण टीमला विनंती आहे, पॅनल्टी बॉलिंग टीमला लागेल, त्यामुळे आपणही सहकार्य करा. हा बॉल 14 बॉलर तयार. वळवलाय बॉल ऑन साईडला. खेळाडूचा अंदाज चुकतोय, परंतु बॉलला पुन्हा पकडलं जाईल, टाकलं जाईल. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर नाही, 2च मिळालेले आहेत. विशाल माने एक मोठी उमेद या मॅच मध्ये. बॅटिंग करताना आपण चर्चा करतोय, परंतु एका बाजूला विराज एक मोठी उमेद टीम अहिरची. 5 बॉल आणि विजयासाठी किती बनवायचे आहेत? तर 12 बनवायचे आहेत. 5 बॉल 12चा थरार. मैदानाच्या आतमध्ये रंगलेली एक रोमांचक मॅच. विशाल माने एका बाजूला विराज. चित्ररक्षणाची व्यूहरचना. एक लॉंग लेगला खेळाडू आहे, एक वाईडिश डीप मिड विकेट, एक वाईडिश लॉंग ऑन. लॉंग ऑफ आहे, डीप कव्हर. 38 वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप बॉलर तयार. फटका तर खेळलाय. लॉंग ऑफला कव्हर्सला झेल देऊन बसले. असं वाटलं की बॉल लॉंग ऑफ पर्यंत जाईल एखाद्या वेळेस, परंतु नाही. विकेटचं पतन. मोठी उमेद. विशाल माने माघारी. 4 बॉल 12ची गरज. 4 बॉल 12ची या मॅच मध्ये गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी विशाल मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. आज हिरो बनण्याची संधी चालून आलेली आहे. संधीचा सोनं करावं लागेल, परंतु विराजचंही कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे 2 बॉल टाकले, एका फलंदाजाला माघारी पाठवलं. अवघ्या 2 धावा विराजने खर्च केलेल्या आहेत. 4 1 बॉल 9ची गरज आहे. थोडासा लाईटचा व्यत्यय आला होता आणि इथे पहा, आवळण टीमच्या उजळीमधून मॅच निघून गेलेली आहे. अहिरने सामना जिंकलाय, त्यामुळे आता अहिरला क्वार्टर फायनलच्या मॅच साठी तयार राहावं लागेल. यानंतरच्या पुढच्या मॅच मध्ये याची आपण नोंद घ्या. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण लगेच अनाउन्स करूया. आणि टीम देवळी
आणि टीम दाबेकर तुमची फिल्डिंग आहे, तुम्ही मैदानाचा ताबा घ्या आणि टीम देवळी बॅटिंग ऑर्डर पाठवा अशी विनंती आहे. प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी आपण अनाउन्स करूया. विराजला आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया. एक गडी त्यांनी गारद केला आणि अवघ्या 5च धावा त्याने खर्च केल्या, डिफेंड केल्या धावा, आणि त्यासाठी विराजला विनंती आपण या आणि सामनावीर पुरस्काराचा आपण स्वीकार करा. आणि फायटर पुरस्कार हा विपक्ष टीमच्या विशाल माने यांना विनंती आपण या. फाईट आपण चांगली दिली बॅटिंग मध्ये, एक षटकार एक चौकार आपल्या बॅट मधून आलेला आहे. हे दोन्ही पुरस्कार घेण्यासाठी दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. कौतुक करूया आपण टीम दाबेकर या टीमचं, कारण अगदी त्यांनी पहा जशी अनाउन्समेंट केली तसा मैदानाचा ताबा त्यांनी घेतलेला आहे. आपलं कौतुक आहे. आता टीम देवळीलाही विनंती करूया की आपण लगेच आपली बॅटिंग